विनायक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तर हा आपल्या हरिपाठातील 10वा अभंग आहे आणि या 10व्या अभंगाला सुरुवात करण्याच्या पूर्वी हरिपाठामध्ये किती अभंग आहेत? सगळे 27. आणि मग हे त्याचे 3 विभाग केले तर किती होतात? मग ते 9 9 9 2 18 9 त्रिक 27. म्हणजे हरिपाठाचे किती विभाग होतात? 3. मग त्याला वारकरी काय म्हणतात? नवक. पहिलं नवक, दुसरं नवक आणि तिसरं नवक. लक्षात आलं का नाही? लक्षात ठेवायचं आहे. हरिपाठात 3 नवक असतात. तर आपलं पहिलं नवक झालं 9 अभंगाचं पहिलं, म्हणून त्या पहिल्या नवकात काय म्हणतो आपण? रामकृष्ण हरिभजन म्हणत असतो. तुम्हाला कधी काला प्रसंग हो इथे रामकृष्ण हरिभजन का म्हणतात? तर इथं पहिलं नवक संपलेलं असतं, म्हणून इथं रामकृष्ण हरी म्हणायचं. आणि दुसरं नवक संपलं का मग तिथं काय म्हणतो आपण? ठोबरक नाही म्हणतो. आणि तिसरं नवक संपलं का मग तिथं काय म्हणतो? ज्ञानदेव प्रमाण निवृत्ती ज्ञान असं म्हणतो का नाही? असे ते 3 नवक असतात. आणि त्या 3 नवकापैकी आपलं पहिलं नवक संपलेलं आहे आणि आता दुसरं नवक चालू व्हायचं आहे. तर दुसऱ्या नवकातला हा 10वा अभंग आणि नवकातला पहिला आणि हरिपाठातला 10वा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामास विमुख तो नर पापी हरवीन धावया न पवी कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिके आणि नाम वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असा हा 10वा अभंग आहे. या ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पुण्यप्रद असे अनेक तीर्थ आहेत, त्यापैकी हे एक त्रिवेणी संगम हे एक मोठं तीर्थ आहे. आणि त्या संगमात स्नान केल्याच्या नंतर त्यात फार पुण्य प्राप्त होतं, मोठं पुण्य प्राप्त होतं, अशी पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. परंतु हे किती महान तीर्थ असलं तर असे अनेक तीर्थ असतात, पण त्यात स्नान करून जर भगवान नामाविषयी जर तुमचं चित्त नसेल तर ते सर्व तीर्थ व्यर्थ होतात. ते कसे होतात हे आपण या चिंतनात पाहणार आहोत. आणि म्हणून नामा वाचून नामाच्या ठिकाणी श्रद्धा चित्त न ठेवता केले तीर्थयात्रा, केले तीर्थ हे पुण्यप्रद ठरत नाहीत, असा चरणातला अर्थ आहे. आणि म्हणून नामापासून जर कोण विमुख असेल तर नामास विन्मुख तो नर पापिया. सर्वात मोठा पापी कोण असेल तर नामापासून विमुख राहणारा. कारण का? नामस्मरण न करणारा तो काय भगवंताचं भजन करत नाही, भगवंताचा धावा करत नाही. आणि संकट हे माणसाच्या जीवनात ठरलेलं असतं आणि संकट आल्याच्या नंतर कोणाचा तरी तो धावा करतो. पण त्या माणसाचा धावा ऐकून त्या धावेला सामोरा येणारा, धावून जाणारा या जगतामध्ये भगवंत वाचून दुसरा कोणीही नाही. नामासी विन्मुख तो नर पापिया आणि हरिविन धावया नपवे कोणी. कोणी आपल्या या संकटाला धावून येणार नाही, कारण त्यांच्यात तेवढी शक्ती पण नसते. याचं कारण का? तर माऊली सांगतात या ठिकाणी या भूतलावरती सर्वात प्रथम कवी, सर्वात श्रेष्ठ कवी, सर्वात अग्रगण्य आणि सर्वात तपस्वी, महान तपस्वी, ज्यांनी प्रभू रामचंद्राचं चरित्र लिहिलं, असे पुराणामध्ये प्रसिद्ध असणारे कवी, त्यांना म्हणतात वाल्मिक ऋषी. आणि वाल्मिक ऋषींनी पुराणामध्ये असं सांगून ठेवलं की नामाला विसरून जर तो तीर्थस्नान करील तर त्याला पुण्य होत नाही. तर नामस्मरण करून त्यांनी पुण्यतीर्थ करावं, त्यांनी तीर्थयात्रा कराव्यात. आणि मग ते नाम तीर्थ एक पाप घालवतं, पण नामामध्ये सर्व तीर्थ प्राप्त होतात आणि त्या नामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो, असं वाल्मिक ऋषी पुराणामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काही न करता ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. जर तुम्ही हरीचं नामस्मरण केलं तर त्याची परंपरा 42 कुळाचा उद्धार होतो, असं अनेक अभंगात पण सांगितलेलं आहे. असा अभंगाचा त्रोटक साधारण अर्थ सांगितला.
कारण आपण प्रथम प्रत्येक चरणाचं आपण चिंतन करणारच आहोत. आणि म्हणून आजच्या चिंतनाचं पहिलं चरण आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तर माऊलीने या ठिकाणी म्हटलंय त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम काय असतो? तर त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्यांचा संगम. गंगा, यमुना आणि सरस्वती. शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे भगवत प्राप्तीचे अनेक प्रकारचे साधनं सांगितलेली आहेत. आणि या शास्त्रामध्ये यज्ञ, यागादी, व्रतवैकल्य हेही साधनं सांगितली आहेत, अनुष्ठानं सांगितलेली आहेत. त्याप्रमाणे शास्त्रामध्ये ध्यान, धारणा, योगादी हे साधनं सांगितलेले आहेत. तसंच पुराणामध्ये तीर्थ मग त्रिवेणी संगमाचे का? नाही, तर पुराणामध्ये अनेक प्रकारची तीर्थ सांगितलेली आहेत. कुठं सांगितलंय का 10,000 6,10,000 एवढे तीर्थाची यादी सांगितलेली आहे. आणि अनेक तीर्थ असले तरी सर्वच असणाऱ्या या तीर्थाचं वर्णन अनेक ठिकाणी आलेलं आहे. अनेक तीर्थ सांगितलेले आहेत, अनेक फलं सांगितलेली आहेत. पण या सर्व ठिकाणी जाणारे जे भाविक असतात, ते भाविक त्या भावनेने तिथं जातात. त्यांना त्याचं फलही प्राप्त होतं. परंतु हे सर्व तीर्थाचं भ्रमण करत असताना जर त्यांनी नामस्मरण केलं नाही, नामाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवली नाही, तर ते सगळं व्यर्थ होतं, असं म्हणतात. कारण पद्मपुराणात असं म्हटलंय त्या तीर्थाची यादी सांगितलेली आहे. त्यांनी म्हटलंय साभ्रमती तीर्थ, नंदी तीर्थ, विकर्ण तीर्थ, श्वेततीर्थ आणि गणतीर्थ, कंबुतीर्थ, कपितीर्थ, मंकीतीर्थ, ब्रह्मतीर्थ असे जवळजवळ 3.5 कोट तीर्थ असतात. तीर्थाची काही गणती नसते, एवढी तीर्थ असतात सगळे. तर या पद्मपुराणामध्ये 23व्या अध्यायामध्ये असं उत्तराखंडामध्ये तर त्यात प्रयाग महात्म्य आले. तर त्रिवेणी संगम याचा अर्थ प्रयागराज. त्याला प्रयागराज असं म्हणतात. कारण का प्रयाग याचा अर्थ 2 नद्याचा संगम. त्याला प्रयाग असं म्हणतात. आणि तिथं 2 नाही 3 नद्याचा आहे. गंगा आणि यमुना मध्ये ते गाव आहे ते. त्याला काय म्हणतात आपण ते गावाचं नाव काय ते? म्हणजे प्रयागराजात त्याचं नाव आहे ते सर. पहिलं त्याचं काय नाव होतं का ते प्रयागराज नाव आहे. तर प्रयागराजाच्या उत्तरेकडून गंगा आणि यमुना येतात. तिथं त्यांचा संगम होतो. आणि त्या प्रयागराजाच्या दक्षिणेकडून सरस्वती नदी येत असते. आणि त्या तिन्हींचा संगम जिथं होतो, मग त्याला म्हणतात त्रिवेणी संगम. आणि त्या संगमात स्नान केल्याच्या नंतर म्हणून त्याला काय म्हणतात ते तीर्थराज. म्हणजे या प्रयागाचं महात्म्य पद्मपुराणात आलंय, फार मोठं विस्ताराने लिहिलं आहे. त्याचप्रमाणे महाभारतामध्ये त्या वनपर्वामध्ये 85 अध्यायामध्ये या प्रयागराजाचं महात्म्य वर्णन आलेलं आहे. त्याचप्रमाणे ऋग्वेदात सुद्धा एक ऋग त्यात ऋग परिशिष्टामध्ये सुद्धा याचं वर्णन केलं आहे. असं या ठिकाणी म्हणून त्याला तीर्थराज असं म्हणतात. त्याला प्रयाग म्हणजे संगम असतो, पण याला प्रयागराज असं म्हणतात. प्रयागराज म्हणजे सर्वात श्रेष्ठ संगम. असा प्रयागराज, तीर्थराज असे गंगा, यमुना, सरस्वती यांचा संगम. या संगमात स्नान केल्याच्या नंतर त्याला स्वर्ग प्राप्त होतो. या संगमात स्नान केल्यानंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो. या संगमात स्नान केल्यानंतर त्याचे पूर्ण पाप निवृत्त होऊन जातात. एवढंच नाही, तिथं जर मुक्काम केला, त्या स्नानाच्या जागेवर जर मुक्काम केला, तर तुमचे सर्व जेवढं काही पाप असेल ते पाप जाऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो. खूप मोठं वर्णन केलं. तर एवढं सगळं वर्णन तुम्हाला कुठं सांगू. तर असं त्याला काय म्हणतात, हे प्रयागराज आणि त्यालाच म्हणतात त्रिवेणी संगम. तर प्रयाग याचा अर्थ आहे प्रकृष्टो यागो यत्र 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 यज्ञ प्रकर्षेण भवती. त्या ठिकाणी जर यज्ञ केला तर इतरापेक्षा दशगुणा शतगुणा पुण्य त्याला जास्त मिळतं. कारण तिथं ते सर्व तीर्थ, ते प्रयागराज ब्रह्मदेवाने रक्षित असतं, ऋषीमुनींनी रक्षित असतं. आतापर्यंत मोठमोठ्या ब्रह्मदेवाने केलंय, मोठमोठ्या ऋषीमुनी तर खूप मोठे यज्ञ केलेत. प्रयागराजचं फार मोठं या ठिकाणी महत्त्व गायलेलं आहे. आणि म्हणून
प्रयागम सर्वतीर्थेभ्यः प्रवदन्ति अधिकं द्विजा श्रवणात् तस्य तीर्थस्य नाम संकीर्तनादपि प्रयागम सर्वतीर्थेभ्यः प्रवदन्ति अधिक द्विजः. तर या प्रयागराजाचं महात्म्य सांगत असताना सर्व तीर्थापेक्षा सर्वश्रेष्ठ असे. काय श्रेष्ठ आहे त्याच्यात? तर जसं आपल्या चंद्रभागेचं महत्व असं तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा. म्हणजे डोळ्याने पाहिलं तर जगातले 3.5 कोटी तीर्थ घडतात. आता ही ख्याती आहे ती. नुसते डोळ्याने पाहिले तर आंघोळ करायची काही गरज नाही, नुसतं डोळ्याने पाहिलं. पण त्या प्रयागराजामध्ये असं म्हटलंय, श्रवणात तस्य तीर्थस्य नाम संकीर्तनादपि. तर त्या प्रयागराजाचं नुसतं तुम्ही श्रवण जरी केलं आणि संकीर्तनात आपी, जर प्रयागराजाचं जसं आपण नामदेव महाराज म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाय भांगा. नुसतं वाचेनी गंगा गंगा म्हणलं तरी तुमचं पाप जातं. इथं चंद्रभागे नुसतं डोळ्याने पाहिलं तरी पाप जातं आणि सगळे तीर्थ घडतं तुम्हाला. तसं या ठिकाणी श्रवणात तसे तीर्थस्य, त्या तीर्थाचं नुसतं एखाद्याने वर्णन केलं, प्रयागराजाचं महात्म्य ऐकलं तरी सुद्धा सगळं पाप जातं आणि त्याला मोक्ष होतो. किंवा त्याचं नामस्मरण केलं प्रयागराजाचं, त्रिवेणी संगमाचं त्या गंगा यमुनेचं, तरी त्याला सुद्धा तेवढं फल प्राप्त होतं. आणि म्हणून मृतिका लाभात वापी सर्व पापे प्रमुच्यते. जर तिथली माती घेतली डोक्याला जर लावली तर त्या सगळ्या पापाची निवृत्ती होते, असं प्रयागराज महात्म्य म्हटलंय. मृत्तिका लभनात वापी सर्व पापे प्रमुच्यते. जर ती माती जरी तुम्ही कपाळाला लावली तरी एवढी माती पवित्र आहे तिथं. अनेक देवादिकांनी यज्ञ केलेत, अनेक देवादिकांनी अनुष्ठ केलेत. खूप मोठी महती त्याची, म्हणून असं ते प्रयागराज आहे या ठिकाणी. आणि तत्र अभिषेकम या कुर्यात सपुण्यम महदात आपनोती. आणि जर तिथं एखाद्याने अभिषेक केला म्हणजे थोडक्यात गंगा पूजन केलं, असं जर काय केलं तसं पुण्यम महदात आपनोती, सगळ्या पुण्यापेक्षा फार मोठं पुण्य प्राप्त होतं. वर्णन करत असताना महाभारतामध्ये वर्णन केलंय, पद्मपुराणात वर्णन केलंय. त्या वर्णन करणाऱ्याला असं झालंय किती वर्णन करावं. आता मी तर तुम्हाला थोडं सांगणार आहे, खूप एवढं मोठं वाचलंय, त्या कोशामध्ये आलेलं आहे आणि असं आहे ते भाषांतरात आलेलं आहे. पण एवढं आहे त्याच्यात. आणि जर तुम्ही त्या प्रयागराजात स्नान केलं तर राजसूय अश्वमेधादयो हो, त्याला राजसूय यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. आता राजसूय यज्ञ राजाला करता येतो, सामान्य माणसाला थोडंच करता येतो, पण तरी नुसतं स्नान केलं तर त्याला तेवढं पुण्य प्राप्त होतं. आणि अश्वमेधयो हो, तर अश्वमेध यज्ञ केल्याचे त्याला पुण्य प्राप्त होतं. तर त्या प्रयागराजवर स्नान केल्यानंतर एवढं त्या त्रिवेणी संगमाचं महत्व आहे. धन काम हा, तिथं जर कोणी स्नान पूजा केली तर ज्याला धन पाहिजे त्याला धन मिळतं. पुत्र काम हा, कोणाला पुत्र पाहिजे तर पुत्र मिळतो त्याला. आणि पण कसं आहार हा, जर तिथं त्यांनी उपवास केला, रात्री जागरण केलं, पूजा केली, अनुष्ठान, ज्याने जसं जितकं अनुष्ठान केलं तितकं त्याला त्या ठिकाणी फल प्राप्त होत असतात. मग मृतानाम का गती, तर तिथं मनुष्य जर मेलाच, जसं काशीत मेला तर भगवान शंकर येतात आणि त्याच्या कानामध्ये तारक मंत्र सांगतात, म्हणजे राम हा तारक मंत्र सांगतात आणि त्याला अनायाशा मोक्ष होतो काशीत. तर तसं प्रयागराजवर जर मेल तर काय होतं, मृतानाम का गती, तर मोक्ष हा, तिथं मेलेल्या माणसाला सहजच मोक्ष होतो, असं मार्कंडे ऋषींनी वर्णन केलं आहे. आणि म्हणून श्री गंगाधर रूपेण त्रैलोक्यम व्याप्त तिष्ठती, न गंगा सदृशम तीर्थम स्वयं धृतो हरिः. तर श्री गंगाधर रूपेण, त्या ठिकाणी गंगा आली, ती द्रव याचा अर्थ पाण्याच्या रूपाने आली. तर ते पाणी नसतं, तर ते काय करतं, त्या त्रैलोक्यात व्याप्ती, ज्याची त्रैलोक्यात व्याप्ती आहे असा भगवान श्रीकृष्ण, न गंगा सदृशम तीर्थम स्वयं येव धृता हरिही, तो प्रत्यक्ष हरीच आहे.
म्हणजे भगवंताच्या चरणापासून निघाली ना ती, त्यामुळे तो प्रत्यक्ष जल नाही, ते प्रत्यक्ष भगवानच आहे या ठिकाणी. आणि म्हणून कृष्ण वामांगा संभूता यमुना कृष्ण रूपिणी. त्या भगवंताच्या वाम अंगापासून म्हणजे डाव्या अंगापासून ती उत्पन्न झाली आणि त्यामुळे प्रत्यक्ष कृष्ण रूप आहे ती. कोण? ती यमुना. न जलम यमुना वारी. यमुनेचं जल हे नुसतं पाणी नाही, साक्षात ब्रह्मैव तज्जलम, असं आदिपुराणात वर्णन केलं आहे. तर यमुनेचं जल साक्षात भगवान आहे. म्हणजे तो काय म्हणतो, द्रव रूपानेच वाहतो असं आहे. किंवा ही गंगा भगवंताच्या चरणापासून उत्पन्न झाली. आपण म्हणतो का, चरणी जन्मली पै गंगा, असं आपल्या नित्याच्या भजनात येतं का नाही. म्हणजे भगवंताच्या चरणापासून ज्या कालामध्ये भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूची पूजा करायला गेले, भगवंताची पूजा करायला गेले आणि कमंडलू खाली ठेवलं आणि त्यातून त्या भगवंताच्या चरणावर पाणी टाकलं आणि त्या पाणी जे वगळलं तर तिथून ती गंगा निर्माण झाली आणि ती गंगा भूतलावरती अवतरली. अशी एक मोठी कथा आहे. आणि दुसरी एक, भगीरथांनी मोठं तपश्चर्या केली आणि ते स्वर्गातून गंगा खायला आली, भगवान शंकराच्या डोक्यावर घेतली. ती एक मोठी कथा असते ती, पण आता एवढ्या कथा सांगायला आपल्याला वेळ नाही. तर अशी ही गंगा आहे आणि म्हणून गंगेत हरीच्या रूपाने प्राप्त आहे. त्या ठिकाणी तो प्रत्यक्ष हरीच द्रवरूपाने असा आपल्या समोर येत असतो. आणि म्हणून भगवान कृष्णाच्या वामांगापासून यमुना जशी वाहते तशी ती प्रत्यक्ष भगवान, जर भगवानच तिथं प्रत्यक्ष आहे, पुण्याला काय तोटा आहे तिथं? पुण्याला काय तोटा आहे? आणि म्हणून असं त्या प्रयागराजाचं महत्त्व सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सुद्धा असं म्हटलंय, शुचित्व शुचिगांग होय. म्हणजे शुचित्व, जे शुची अत्यंत शुची आहेत ते 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 सुद्धा तिथं अत्यंत पवित्र होऊन जातात. आणि म्हणून तुझ्या चरणीची गंगा सकळ पातके सकळे सकळ सकळ पातके न भंगा, ते ते पर ते पाय वनी श्रीरंगा आणि पवित्र जगा ते करीत करीत करीत. म्हणजे आता अर्थ, नाथ महाराजांनी असं म्हटलं या ठिकाणी, तुझ्या चरणीची गंगा, भगवंताच्या चरणापासून उत्पन्न झाली ही गंगा सकळ पातकेन, सकळ पातकेन भंगा, संपूर्ण पातकाचं भंग, याचा अर्थ सगळे पातक निवृत्त करणारी आहे. ते पायवनी श्रीरंगा, त्या भगवंताच्या, मी सांगितलं ना आता, ते पायवनी म्हणजे भगवंताच्या पायावर पाणी टाकलं आणि ते पाय खाली पाणी आलं, त्याला पायवनी असं म्हणतात, त्याला पायवनी असं म्हणतात. ते भगवंताची काय, ती पायवनी आहे. आणि म्हणून पवित्र जगात ते करी, संपूर्ण जगताला पवित्र करण्याचं सामर्थ्य, कारण भगवंताच्या चरणापासून आलेलं आहे आणि ती भगवत रूप आहे. अशी गंगा एक आहे, भगवंताच्या चरणापासून उत्पन्न झाली, तिला म्हणतात गंगा. आणि ही यमुना आहे, ती भगवंताच्या वामांगापासून निर्माण झाली, तिला म्हणतात यमुना. असे भगवान गोपाल कृष्णाचं साक्षात रूप असणारी हे गंगा आणि यमुना. आणि म्हणून त्या दोघींचा संगम झाला आणि तिसरी येऊन ठेपली, तिला कोण? सरस्वती, गुप्त सरस्वती. आणि तिन्हींचा संगम झाला म्हणून तिला काय म्हणतात? त्रिवेणी संगम. असे जे त्रिवेणी संगम आहे, तर तो म्हणून म्हणलंय, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. तर त्रिवेणी संगममध्ये तुम्ही स्नान केलं, तुम्हाला आता त्याचं महत्त्व सांगितलं. अजून खूप मोठं महत्त्व आहे, पण आता ते तेवढं सगळं ते सांगण्यात काय अर्थ नाही, ते कामापुरतं सांगितलं तुम्हाला. तर अशा त्रिवेणी संगमात स्नान केलं आणि तद्वत अनेक तीर्थात स्नान केलं. पण किती तीर्थ केले तर माऊली सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. नाना तीर्थाचं भ्रमण केलं, नाना तीर्थाचं स्नान केलं, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर भगवंताच्या विषयात नामात चित्त जर नसेल तर ते काय, ते सगळं व्यर्थ आहे. असं व्यर्थ कसं काय होईल ते? तर भगवान नामाची गोष्ट असं का म्हटलं, तर ती गंगा आपल्याला पुण्यप्रद असली तरी त्या सर्व पापी त्या गंगेत स्नान करतात. पण त्या गंगेला सुद्धा पवित्र करणारे कोण असतात? ते जे नामधारक असतात ते.
म्हणजे नामाचं किती महत्त्व आहे. आणि म्हणून नामस्मरणात चित्त जर नसेल तर ते व्यर्थ आहे. कसं काय व्यर्थ होऊ शकतं? तीर्थात याचा अर्थ, नामी या शब्दाचा अर्थ दोन होतो. गंगा एक आहे नाम, आणि मग ते खाली पाणी एक आहे नामी. जसं घट हे काय आहे नाम, आणि गाडगं काय आहे नामी. तसं गाय हे काय आहे नाम, आणि मग हे काय आहे दत्तात्रय हे काय झालं नाम, पण ते शरीर काय झालं तर नामी. नाम नामी कळतं ना तुम्हाला. मग तसं तीर्थ हे काय आहे गंगा यमुना हे काय आहे नाम, आणि नामी. नामी याचा अर्थ काय आहे? प्रत्यक्ष जल, प्रत्यक्ष भगवंत रूप ते नामी, त्याला नाही म्हणतात. जर तिथं तुमचं चित्त नसेल, मग तीर्थ माणसाला कधी पवित्र करीत नाही, कारण ते पाणीच असतं. तीर्थ माणसाचं कधी पाप दूर करीत नाही, कारण ते एक पाणीच असतं. मग काय करतं? तर त्या तीर्थामध्ये तुम्ही स्नान केलं, तर त्या काळात तुमच्या चित्तामध्ये असणारी जी श्रद्धा, ती श्रद्धा माणसाला पुण्य प्राप्त करून देते. आणि ती श्रद्धा, ज्याची जितकी श्रद्धा असेल तितकं त्याच्या पापाची निवृत्ती होते, आणि तितकी त्याला पुण्याची प्राप्ती होते. म्हणजे प्रश्न कुठे येतो? प्रश्न श्रद्धेचा. आणि जर श्रद्धा असेल कोणाविषयी? त्या गंगेविषयी. त्या गंगेत स्नान केल्यानंतर माझं पाप निवृत्त होतं आणि मला पुण्य प्राप्त होतं. या श्रद्धेने जर स्नान केलं तर त्याला ते तीर्थ पुण्यप्रद ठरतं आणि पाप निवृत्त करतं. म्हणून नामी याचा अर्थ काय? गंगेत, प्रत्यक्ष गंगेचं शरीर भगवंताचंच रूप येते. म्हणून नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी, नाना तीर्थ. पण जर तुमचं चित्त त्या ठिकाणी तीर्थात तीर्थ म्हणून सश्रद्धा जर नसेल, तर ते तुम्हाला पुण्य देत नाही आणि ते पापही देत नाही, ते व्यर्थ होऊन जातं. असा एक त्याचा अर्थ आहे. समजलं का नाही आता? म्हणजे जर तिथं तुम्हाला, त्याच्यात जर तुम्हाला भावनाच नसेल, श्रद्धाच नसेल, तर तिथे तुम्हाला काहीही होत नाही. आणि म्हणून त्या त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, किती तीर्थाचं भ्रमण केलं, पण जर श्रद्धा नसेल तर मग ते काय तुम्हाला पुण्य देत नाही आणि पापही निवृत्त करत नाही. आणि म्हणून चित्त नाही नामी. नामी याचा अर्थ गंगा, नामी, आणि चित्त याचा अर्थ आपली वृत्ती आणि त्याच्यामध्ये असणारी श्रद्धा. म्हणून त्या तीर्थात तुमचं स्नान काम करीत नाही जास्त, तसं तुमच्या चित्तात असणारी श्रद्धा, तुमच्या मनात असलेली श्रद्धा. श्रद्धावा लभते ज्ञानम. गुरुजवळ असेल, देवाजवळ असेल आणि तीर्थाजवळ असेल, तिथं सर्वत्र तीर्थ आपली श्रद्धाच काम करते. तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. जर तुमची श्रद्धा नसेल तर तीर्थ नाही, ते तुम्हाला पाणीच असतं. आणि मंदिरात गेला जर तुमची श्रद्धा नसेल तर तो तुम्हाला धोंडा नाम दगडच असतो. त्याला म्हणतात तीर्थी धोंडा पाणी, पण देव रोकडा सज्जनी. संतांच्या ठिकाणी प्रत्यक्ष असते, पण कुठं तिथे जर तुमची श्रद्धा असेल तर. आणि श्रद्धा नसेल तर मग अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्त्र पर्यंत अप्राप्यमाम निवर्तन्ते. ते मला प्राप्त होत नाहीत. अश्रद्धावान पुरुषाला ना पुण्य होत, अश्रद्धावान पुरुषाचं ना पाप जात, आणि अश्रद्धावान माणसाला ना तीर्थ घडत, ना भगवत प्राप्ती होत, ना त्याला ज्ञान होत. आणि म्हणून श्रद्धा ही खूप महत्वाची. म्हणून चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, याचा अर्थ त्या चित्तात श्रद्धा पाहिजे त्या गंगेच्या ठिकाणी. आणि मग तुमचं तर तीर्थ व्यर्थ कसे काय जातील? शास्त्राने सांगितलंय, महाभारत सांगतो, पद्मपुराण सांगतं, अनेक ठिकाणी वर्णन केलंय. मग ते तीर्थात स्नान केल्यानंतर मोक्षही होतो, पापही जातं, पुण्य प्राप्त होतं. हे जर शास्त्र सांगतंय, पुराण सांगतंय, व्यास महर्षी सांगतात, तर ते व्यर्थ कसं काय जाईल? तर व्यर्थ जातं श्रद्धे वाचून. व्यर्थ व्यर्थ जातं श्रद्धे वाचून. म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी. नाना तीर्थात तुम्ही भ्रमण केलं, खूप तीर्थयात्रा केल्या, पण जर चित्त नाही नामी, नामी याचा अर्थ गंगा, आणि त्या गंगेत जर श्रद्धा नसेल तर ते व्यर्थ जात, असा एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ काय? तर नामी याचा अर्थ भगवंताच्या नामाच्या ठिकाणी. जर तुमची श्रद्धा नसेल, भगवंताविषयी तुमची श्रद्धा नाही, त्याच्या नामाविषयी तुमची श्रद्धा नाही,
तर मग तुम्हाला त्या तीर्थात पुण्य प्राप्त होणार नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्याचं कारण काय आहे? तर भगवत संबंधाने सगळे तीर्थ पावन होतात. सगळ्या तीर्थाला तीर्थत्व कशामुळे आलं? ते भगवंतामुळे. आणि भगवंत कोण निर्माण केलंय? नामामुळे. नामानेच भगवंताला, नामानेच निर्गुणाला सगुण केलं आणि नामाने त्या भगवंताला सगुण केलं. तसं नामामुळेच त्या तीर्थाला सुद्धा तीर्थत्व आलेलं आहे. मग आता समजा त्या तीर्थात खूप पाप झालं. रोज स्नान करून करून सगळं पाप झालं त्याच्यात. मग आता तुम्ही जाऊन स्नान केलं, मग तुमचं पाप घ्यायला तिला जागाच नाही आता. मग तुमचं पाप जाईल का आता? नाही. मग ते पाप निवृत्त करायला काय करावं लागतं? तर जे त्या कुकुट स्वामीच्या आश्रमामध्ये ज्यावेळी पुंडलिक राया काशीला चालले होते त्यांच्या आई-वडील घेऊन आणि मग एका ठिकाणी मुक्कामी राहिले आणि त्या कालामध्ये ते कुकुटस्वामीच्या आश्रमात गेले, तर 3 बाया अशा काळ्या-कुट्ट होऊन आल्या होत्या आणि सकाळी जाताना अत्यंत दिव्य होऊन गेल्या. आणि मग त्यांनी कुकुटस्वामीला प्रश्न विचारला, "हे कोण आल्या होत्या?" ते म्हणे, "गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या 3 नद्या होत्या. त्यांनी रात्रभर कुकुटस्वामीची सेवा केली आणि सकाळी ते दिव्य होऊन गेल्या." म्हणजे त्या संतांच्या सेवेने, नामधारकाच्या सेवेने सगळं गंगेतलं सगळं पाप घेणारे कोण असतात? हे संत. म्हणजे ते नामधारक संत गंगेला शुद्ध करतात. नामधारक संत काय गंगेला शुद्ध करतात आणि मग आपण स्नान केल्यावर आपल्याला पुण्य प्राप्त होतं, असाच अर्थ आहे ना त्याचा. मग आता नामधारकात जर एवढी शक्ती असेल, तर मग नामाला सोडून आपण जर ते तीर्थयात्रा केल्या, आपल्याला कसं पुण्य प्राप्त होईल? आणि म्हणून ज्ञानेश्वर बाबांचं म्हणण्याचं तात्पर्य असा आहे, नामधारक संतच आहेत आणि तुझे सर्व पाप हरण करणारे असे जे सगळे संत आहेत, ते कशामुळे? नामामुळेच. आणि म्हणून आपण सुद्धा नामाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून हर हर गंगे, आता गंगेचं नाम घेतलं तर पाप जातं का नाही? मग त्या गंगेच्या नामामध्ये, गंगेच्या स्नानामध्ये आणि गंगेच्या दर्शनामध्ये या ठिकाणी श्रद्धा असेल, तर ते तुम्हाला पुण्य देतं आणि मोक्ष पण देतं, असं आहे. आणि म्हणून दुसरी एक गोष्ट अशी ही गंगा आली, भगीरथ राजाने फार मोठी तपश्चर्या केली. कारण त्याचे मुलं होते ते 60,000 होते ते आणि ते कपिल मुनीच्या शापाने जळून दग्ध झाले होते आणि त्यांचा उद्धार करण्याकरता. आणि मग ते भगीरथाने मोठी तपश्चर्या केली होती आणि मग भगीरथाने त्या ठिकाणी ती गंगा खाली आणली होती आणि त्या भगीरथ राजाने त्या काळात त्याला आशीर्वाद दिला होता. काय सांगितलं होतं? त्या भागीरथीला आश्वासन दिले होते, संताचेनी अंग लगे ते पापाते जिरणे गंगे, तेने संत संगे सुचित्व कैसे. संताचेनी अंग लगे, तुला संत शुद्ध करतील, असं कोणी? त्या भगीरथ राजाने त्या गंगेला सांगितलं होतं. आणि मग संतांनी तुझ्या स्नान केलं. मग संताचा अर्थ कोण? नामधारक. नामधारक संतांनी स्नान केलं, तुझे सगळे पाप निवृत्त होतील, असं भगीरथ राजाने त्या गंगेला वरदान दिलं होतं, आशीर्वाद दिला होता. आणि म्हणून संताचे अंगलं गे ते पापाचे जिरणे गंगे, ते सगळ्या पापाचं काय करून टाकतात? ते हरण करून टाकतात ते. असं तर नाथ महाराजांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, स्वये आपण भगीरथी सर्वदा आयशे जी चित्ती, कोण साधू ते येती आणि मज प्रती, ते माझे पापे जाती निषेख. म्हणजे स्वये आपण भगीरथी म्हणजे स्वतःही स्वतः भगीरथ राजा आहे आणि त्यांनी भागीरथीला असं आश्वासन दिलं आहे, सर्वदा आयशेची चित्ती, काय? कोण साधू ते येती मज प्रती. ती भागीरथी सुद्धा असं म्हणते रोज नित्याने उठून, का कोणते एखादे महान साधू येतील आणि माझ्या स्नान करतील आणि असं जर स्नान केलं तर तै माझे पापे जाती निषेख, तर सगळे माझे पाप जातील. म्हणजे भागीरथी नदी म्हणजे गंगा सुद्धा रोज नामधारकाची अपेक्षा करते, कोणी यावं आणि माझ्या स्नान करावं आणि माझे सगळे पाप जातील, असं या ठिकाणी भगीरथ राजाचं त्या आश्वासन दिलं आहे. आणि म्हणून नामाचे काय होते? ते तिचे म्हणजे जर नामधारकाने जर स्नान केलं तर पाप जातं,
तर मग आपल्याला सुद्धा नामाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवूनच मग त्या गंगेत स्नान केलं पाहिजे. आता इथं चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. भगवंताच्या नामाच्या ठिकाणी चित्त नसेल आणि स्नान केलं तरी ते व्यर्थ असा अर्थ घ्या. किंवा गंगा, गंगा आपण त्या गंगेचं प्रयागराजाचं हे नामच आहे. त्या नामात जर तुमची श्रद्धा नसेल तर ते व्यर्थ जातं, असा पण अर्थ करता येतो. नामी याचा अर्थ ते जल असतं आणि त्या जलाच्या ठिकाणी भगवंताचंच रूप असल्यामुळे तिथं जर श्रद्धा नसेल तरीसुद्धा ते व्यर्थ जातं. आणि म्हणून गंगा हे प्रत्यक्ष भगवान आहे, अशी श्रद्धा ठेवून स्नान करा. बरोबर आहे. आणि दुसरं दुसरं काय सांगितलं तर ग गंगा प्रत्यक्ष भगवान आहे आणि म्हणून स्नान करा. निश्चित पुण्य पाप जाईल, पुण्य प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त होईल. दुसरं काय सांगितलं, प्रयाग जसं गंगा हे नाव आहे, यमुना हे नाव आहे, सरस्वती हे नाव आहे. तर या नावाच्या ठिकाणी सुद्धा श्रद्धा ठेवून स्नान केलं, गंगेच्या नावाच्या ठिकाणी स्नान केलं, श्रद्धा ठेवून स्नान केलं, तरी तुला त्याला सगळा लाभ होतो. किंवा भगवंताच्या नामाच्या ठिकाणी चित्तात धारण करून अत्यंत श्रद्धेने जर त्याने त्या प्रयागराजात त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं, तरीसुद्धा सकल पापाची निवृत्ती आणि पुण्याची प्राप्ती आणि शेवटी त्याला मोक्ष प्राप्त होतो, असं या ठिकाणी म्हटले. म्हणून माऊली म्हणतात, काय चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, असा या चरणाचा थोडक्यात अर्थ आहे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.